वर्षा पर्यटन म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो सिंधुदुर्ग जिल्हा आणि निसर्गाच्या सानिध्यात वाहणारे नयनरम्य असे धबधबे। मात्र धार्मिकता आणि पर्यटन यांचा दुहेरी संगम असलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणजे कासार टाका। मालवण तालुक्यामध्ये असलेलं हे स्थळ नेहमीच भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करतं। नवसाला पावणारं देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या कासार टाका इथे लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात आणि याच ठिकाणावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। मालवण तालुक्यातील खामापूर या ठिकाणी आहोत। अगदी बैरागी कासार टाका या आपण अगदी जे देवस्थान आहे त्या ठिकाणी आपण आलो आहोत। आपण ही जी दृश्य तुम्हाला मी दाखवत आहे देव कासार टाका महापुरुष देवस्थानची दृश्य आहेत। या ठिकाणी अगदी असंख्य भाविकांची जी गर्दी आहे ती आपण पाहायला मिळते। खरं तर या ठिकाणी जे डोंगर दऱ्या आणि त्या ठिकाणी हा पूर्णपणे जर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी वाहणारे छोटे छोटे धबधबे असं हे पर्यटन स्थळ आणि या पर्यटन स्थळ ठिकाणी जी इथल्या भाविकांची जी गर्दी असते ते तुम्हाला पाहायला मिळते। म्हणजे या ठिकाणी अगदी रांगाच्या रांगा आहेत त्या आपण या ठिकाणी पाहायला मिळतो। आपण इथले काही जे भाविक आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत। आता काय सांगाल आज तुम्ही भेट करताय? कोंब्याचा बकऱ्याचा कुठून आले तुम्ही? आम्ही सावंतवाडी सावंतवाडी तवडात आलेले आहेत। या ठिकाणी अजून आपण पूर्णपणे याच्या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे ती आपण काय सांगतो लोक लागले काहींचे भाविक इथे आलेले आहेत। कुठून आलास? काय नेमकी तुझी इच्छा होती? काय सांग आम्ही देतो पाहायला काय सांगाल? दरवर्षी या ठिकाणी कासार टाका येत असतात आणि ते देतात। अशा ठिकाणी मात्र या गर्दीच्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि कासार टाक्याची दृश्य आहेत ते आज तुम्हाला सगळ्यांना दाखवलेले आहेत। कॅमेरा पर्सन अक्षय गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।